नमस्कार. माझं नाव कृष्णा भागवत जाधव. माझे वडील शेती करतात. माझं 1ली ते 10वी पर्यंतचं शिक्षण सेमी मीडियममधून बीडमध्ये झालं. लहानपणीपासूनच डॉक्टर होण्याची इच्छा होती. त्याच्यासाठी 10वी नंतर एक चांगले इन्स्टिट्यूट मला पाहिजे होतं. बीडमध्ये मला तेवढी काही गोष्टी भेटल्या नाही. त्यामुळे मी रिसर्च चालू केला, तर ॲडव्हर्टाइजमेंटमधून मला RCCबद्दल माहिती मिळाली. RCC सेट स्कॉलरशिप सेटमधून माझं 11th एम्समध्ये ॲडमिशन झालं आणि मला ॲडमिशनसाठी 50% स्कॉलरशिप भेटली. त्याच्यानंतर मी म्हणजे 1ली ते 10वीपर्यंतचं माझं शिक्षण सेमी मीडियममधून झालेलं होतं आणि त्याच्यानंतर नीटच्या प्रिपरेशनसाठी मला NCERTचा सिलेबस कव्हर करायचा होता आणि म्हणजे सेमीमधून त्याच्यानंतर NCERTच्या एवढ्या मोठ्या 11-12च्या वास्ट सिलेबसला कव्हर करण्यासाठी पूर्ण टीचर्स म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही सब्जेक्टमध्ये RCCच्या टीचर्सनी खूप हेल्प केली. त्याच्यानंतर 11th स्टार्टिंगमध्ये कारण 10thमध्ये खूप छोटा सिलेबस होता आणि 11thमध्ये मला एवढा मोठा सिलेबस हे करण्यासाठी RCCने फाउंडेशन कोर्स पण घेतला आणि त्याच्यामुळं मला 11-12चे जे चॅप्टर आहेत त्यांना कंप्लीट करण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी माझं फाउंडेशन तयार झालं. त्याच्यासाठी सब्जेक्ट वाईज जर विचार करायचा गेला तर केमिस्ट्रीमध्ये रिस्पेक्टेड सरांनी ज्या गोष्टी प्रत्येक चॅप्टर कन्सेप्च्युअली शिकवला आणि काही गोष्टी नंतर मेमोराईज करण्यासाठी त्याच्यासाठी सरांनी त्यांच्या स्पेशल ट्रिक्स पण दिल्या. फिजिक्स असेल, मी 10thपर्यंत फिजिक्स म्हणजे माझ्यासाठी फक्त थेरॉटिकल पोर्शन होता. मी 10thपर्यंत फिजिक्सचं असं न्यूमेरिकल असतात हे मला म्हणजे जास्त माहीत पण नव्हतं आणि न्यूमेरिकल मी जास्त सॉल्व पण करत नव्हतो आणि त्याच्यानंतर 11th म्हणजे फिजिक्स तर पूर्ण न्यूमेरिकलवर असतं. त्याच्यामुळं तिथं क्वेश्चन प्रॅक्टिस एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट होता. त्याच्यामुळे मला स्पेशली फिजिक्ससाठी जे बुकलेट होते RCCचे आणि प्रत्येक क्लासमध्ये घेतलेले क्वेश्चन्स असतील, सरांनी प्रोव्हाइड केलेले DPPs असतील, त्यांचा पण खूप फायदा झाला. बायोलॉजीमध्ये पण NCERTची लँग्वेज मला समजायला थोडी कठीणच होती, पण तीही टीचर्सनी पूर्ण कन्सेप्च्युअली मला समजून सांगितली. वर्ड बाय वर्ड मला NCERT समजण्यात टीचरनी शिकवल्यानंतर खूप फायदा झाला. जसं माझं ॲडमिशन झालं तसंच RCCने मॉड्यूल्स प्रोव्हाइड केले होते आणि जसं चॅप्टर कंप्लीट होत जातील तसं त्याच्यावरती क्वेश्चन प्रॅक्टिस करण्यासाठी RCC डेली DPPs प्रोव्हाइड करत होतं आणि जे RCCचे मॉड्यूल होते त्याच्यामध्ये क्वेश्चनची जी फ्रेमिंग होती म्हणजे लो लेवलपासून लेवल फर्स्ट, सेकंड नंतर म्हणजे क्लासवर्क, असाइनमेंट्स नंतर पूर्ण PYQs सॉल्व करून घेतले जायचे म्हणजे आणि त्याच्यात ते प्रोव्हाइड केलेले असायचे. त्याच्यातून जे सिम्पल क्वेश्चन असतात त्यांची पण प्रॅक्टिस झाली आणि जे टफ क्वेश्चन्स असतात त्यांना पण कसं फेस करायचं, त्यांना कसं टॅकल करायचं याची पण RCCने प्रॅक्टिस करून घेतली. त्याच्यानंतर RCCचं जे एक्झाम पॅटर्न होता, RCCमध्ये फर्स्ट डे म्हणजे वीकमध्ये म्हणजे जो चॅप्टर आहेत त्याच्यावरती एक्झाम व्हायचे आणि जो प्रत्येक मंथचा जो शेवटचा लास्ट संडे आहे त्याच्यावरती होल कवर म्हणजे जो आत्तापर्यंत कवर झालेला सिलेबस आहे त्याच्यावरती एक्झाम व्हायची आणि या सिलेबस म्हणजे या एक्झाममुळे जो पूर्ण सिलेबस आहे तो कंटिन्युअसली माझ्या टचमध्ये राहायचा आणि त्याची प्रॅक्टिस करायचो, त्याच्या रिव्हिजन व्हायच्या. त्याच्यामुळं असं नव्हतं की पुढं मी जसं चाललोय तसा मागचा सिलेबस तसाच राहतोय, नाही. मंथ एंडला ज्या हे होतं त्या म्हणजे होल कवर टेस्ट त्याच्यामध्ये पूर्ण सिलेबसमध्ये आम्ही जेवढा टाईम भेटेल त्यावेळेस आम्ही मागचे चॅप्टर रिवाईज करायचो. त्यामुळं जे काही सिलेबस आहे तो त्याच्यामध्ये कंटिन्युअसली आम्ही टचमध्ये राहायचो आणि त्याचा एक फायदा झाला की शेवटपर्यंत म्हणजे जेव्हा आमचा सिलेबस कंप्लीट झाला तेव्हा असं नवीन गोष्ट मला म्हणजे काही वाटलं नाही की यार मागचे चॅप्टर मी आत्ता शिकलेले चांगले आहेत आणि मागचे काही खूपच विसरलेत, नाही. तर ते कंटिन्युअसली त्याच्या टचमध्ये असल्यामुळं ते शेवटपर्यंत तेवढेच परफेक्ट राहिले. आजकाल बरेच मुलं त्यांचे डाऊट क्लिअर करण्यासाठी मोबाईलचा वापर करतात. मी 11-12 दोन्ही वर्ष एकही दिवस माझ्याकडे फोन नव्हता आणि मी माझे जे दिवसभरात डाऊट पडतात म्हणजे मी स्टडी करायचो त्याच्यात नंतर लगेच मला जर काही डाऊट पडला तर लगेच मी टीचर्सकडून सॉल्व करून घ्यायचो. प्रत्येक दिवशी जेवढे डाऊट पडतील तेवढे लगेच टीचर्सकडून सॉल्व करून घ्यायचो. त्याच्यामुळे माझे डाऊट असे म्हणजे लगेचच्या लगेच क्लिअर झाल्यामुळे चॅप्टर समजून घेण्यात पण काही प्रॉब्लेम येत नव्हता आणि त्याच्यामुळे माझा बॅकलॉग पडत नव्हता. पूर्ण 11-12 कंप्लीट जसं टीचिंगमध्ये सिलेबस क्लासमध्ये कंप्लीट होतो तसाच माझा कन्सेप्च्युअली तो क्लिअर होत जायचा. RCCमध्ये 11th मिडला पण आमची अग्निपथ टेस्ट सिरीज घेतली होती. त्याच्यामध्ये जे आधीचे कवर्ड चॅप्टर आहेत ते एकदम जे काही क्वेश्चन्स आहेत एकदम टॉपचे म्हणजे ज्याला की डिफिकल्ट क्वेश्चन्स आणि त्याची प्रॅक्टिस अग्निपथ टेस्ट सिरीजमधून आमची करून घेतली होती. माझं डेली रुटीन सांगायचं झालं तर सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 पर्यंत आमचे रेग्युलर क्लासेस असायचे. त्याच्यानंतर मी जेवण वगैरे करून थोडंफार नॅप वगैरे घेऊन मी लगेच अभ्यासाला बसायचो. माझ्याकडं फोन वगैरे नसल्यामुळे बाकी टाईमपास तर असा माझ्याकडे काही गोष्ट नव्हती. म्हणजे मी पूर्ण जेवढा मला टाईम भेटेल तेवढा मी अभ्यासासाठी, डाऊट सॉल्व करण्यासाठी आणि माझ्या फॅमिलीला बोलण्यासाठीच युटिलाइज करत होतो. जे काही लेक्चरचे 7-8 तास सोडून मी
बाकीचा जवळपास 6 ते 7 तास डेली अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्याच्यामधूनच मी हा सिलेबस कंप्लीट केला. आमचा 11-12चा सिलेबस वेळेत संपला होता. 12चा सिलेबसही दिवाळीपर्यंत तर आमचा कंप्लीट झाला होता आणि त्याच्यानंतर लगेच टेस्ट सिरीजचे राऊंड चालू झाले होते. फर्स्ट राऊंडमध्ये प्रत्येक चॅप्टर वाईज म्हणजे पेपर व्हायचे. ते पेपर असे असायचे की त्याच्यात मला आठवतं की काही क्वेश्चन्स म्हणजे फर्स्ट क्वेश्चन तर त्याचं सोल्युशन जे RCC प्रोव्हाइड करतं त्याचं हाफ पेज त्याचं सोल्युशन असायचं. कमी वेळेत मॅक्सिमम क्वेश्चन पूर्ण म्हणजे ॲक्युरेसीसोबत त्याला कसं सॉल्व्ह करायचं हे त्या टेस्ट सिरीजमधून आम्हाला कळलं. त्याच्यानंतर डिफिकल्ट पेपर कितीही डिफिकल्ट जरी आला तरी त्याला कशा पद्धतीने टॅकल करायचं हे RCCने प्रोव्हाइड केलेल्या पेपरमधून आम्हाला समजलं. RCCच्या ज्या टेस्ट सिरीज होत्या म्हणजे ज्या आमच्या फर्स्ट राऊंडपासून मॉक टेस्टपर्यंत म्हणजे लास्टपर्यंत ज्या टेस्ट सिरीज असायच्या त्याच्यामध्ये असं नव्हतं की डिफिकल्टच क्वेश्चन पेपर येत आहेत, इझीच येत आहेत. म्हणजे RCCचे पेपर असे असायचे त्याच्यात पूर्ण प्रकारचे म्हणजे इझी पण क्वेश्चन पेपर येत आहेत, मीडियम पण येत आहेत आणि डिफिकल्ट पण येत आहेत. म्हणजे त्यामधून असं झालं होतं की कसाही म्हणजे नीटला कसाही जरी पेपर आला, इझी आला, डिफिकल्ट आला तरी त्याला सॉल्व्ह करताना आम्हाला म्हणजे अशी काही भीती तर कधीच वाटत नव्हती. मी फ्रेशर असल्यामुळे जो नीटचा ॲक्च्युअल फील आहे म्हणजे नीटमध्ये पेपरला गेल्यावर नेमकं त्या ठिकाणी काय होतं हे मला माहीत नव्हतं. त्याच्यासाठी RCC प्रत्येक संडेला मॉक ड्रिल घेत होतं. त्याच्यामध्ये सरांनी आम्हाला काही म्हणजे आजूबाजूचे कॉलेजेस असतील ते प्रोव्हाइड केले होते आणि जे ॲक्च्युअल नीटमध्ये जसं इन्व्हायरमेंट असतं ते पण त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं होतं. त्याच्यामुळं जेव्हा मी नीटला पेपर द्यायला गेलो तेव्हा मला असं नवीन काही वाटलं नाही, कारण प्रत्येक मॉक ड्रिलमध्ये मला असं वाटत होतं की मी नीटचाच पेपर देतोय. आणि या सगळ्या गोष्टींचा फायदा मला फायनल नीटमध्ये झाला, ज्यामध्ये मला टोटल 686 मार्क येत आहेत, ज्यामध्ये फिजिक्समध्ये मला 175 मार्क, केमिस्ट्रीमध्ये 166 आणि बायोमध्ये 345 मार्क येत आहेत. आणि या सगळ्या गोष्टींचं श्रेय मी माझ्या आईवडिलांना, रिस्पेक्टेड मोठेगावकर सरांना आणि पूर्ण टीम RCCला देतो. थँक्यू मोठेगावकर सर, थँक्यू टीम RCC, दिल से RCC.